हे ऑपरेशन टायगर हेच खूप हास्यास्पद नाव आहे. आणि जे काही हे आमदार फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे, आमदार खासदार असेल काय, जे महाराष्ट्राचं आत्तापर्यंतचं जे राजकारण चाललं असेल गेल्या 30-40 वर्षातलं, तरी सगळ्यात घाणेरडं राजकारण हे मला तरी वाटतं वैयक्तिकरित्या. आणि कुठल्याही पक्षामध्ये असो, म्हणजे या पक्षातनं पक्ष फोडणे, एक तोच पक्ष आहे, तो पक्ष सत्तेमध्ये आहे, त्याच पक्षाचा फुटलेला म्हणजे न फुटलेला पक्ष विरोधी पक्षामध्ये, हे घाणेरडं पक्ष आहे. आणि सामान्य जनता एकदम म्हणजे नक्की कुणाला मत द्यायचं, म्हणजे मत देऊन नैराश्यात गेलेली आहे जनता, अशी परिस्थिती. नक्कीच मतदार जे आहे त्यांच्या मतदानाचा कुठेतरी चुकीचा वापर केला जातो वाटतं. हां, बरोबर आहे ना. म्हणजे मी माझी जी आयडिओलॉजी आहे, कुठली पण एक XYZ आयडिओलॉजी असेल, त्या आयडिओलॉजीमुळे मी अमुक व्यक्तीला मत देत असतो. आणि मला त्यामुळे वाटतं की तो व्यक्ती आता काहीतरी म्हणजे त्या अलायन्सबरोबर जाईल वगैरे, आणि त्यानंतर तो सत्ता मिळण्यासाठी कुठेही जात असेल, तर हे काहीतरी असं वाटतं की पुढे जाऊन हे नागरिक मतदानावर बहिष्कार करायला कमी करणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण आता जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, ह्याला कोण जबाबदार आहे वाटतं? मला सगळ्यात पहिलं म्हणजे ही जी पक्षांमधली भूक आहे, म्हणजे नेत्यांमधली जी भूक आहे ती पॉवर आणि पैसा ह्याची भूक. दुसरी गोष्ट म्हणजे जे सत्ताधारी पक्षामध्ये जे आहेत, आणि सत्ताधारी पक्षामध्ये बसून ज्या सरकारी यंत्रणा, त्या सरकारी यंत्रणांची मला नावं नाही घ्यायची, ते सगळ्यांना माहिती आहेत, त्या यंत्रणेचा वापर करून हे पक्ष फोडण्यासाठी उपयोग करतात त्या यंत्रणेचा. आणि हे भयंकर म्हणजे घाणेरडं राजकारण आहे. आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर स्टेटमध्ये पण सुरू झालेलं आहे. जसं आपण पश्चिम बंगालचं बघितलं, आणि महाराष्ट्रात पण तशाच पद्धतीचं झालं आहे. तर एकंदरीतच म्हणजे खूप गलिच्छ राजकारण सुरू आहे सध्या. मतदार म्हणून काय वाटते? म्हणजे मतदार म्हणून मला असं वाटतं की मी मतदान करू का नको, म्हणजे या सगळ्यांना जोड्याने हाणावं का, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. सर्वसामान्यांकडे लक्ष न देता कुठेतरी राजकारणाकडे म्हणजे फोडाफोडीकडे जास्त. हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे सर्वसामान्याचे मुद्दे आहेत, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यासाठी जे मुद्दे हवे असतात, त्या मुद्द्यांवरचं राजकारण होत नाही आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर राजकारण होत नाही आहे, अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणाच्या मुद्द्यांवर राजकारण होत नाही आहे. कुठलंही क्षेत्र असेल, कलाकार असेल, ह्या क्षेत्रांचे शिक्षण, आरोग्य असेल, ह्या मुद्द्यांवरती राजकारण होत नाही आहे. राजकारण होते तर असलं घाणेरडं राजकारण होतं आहे. विरोधी पक्ष असावा, स्ट्रॉंग विरोधी पक्ष असावा, पण विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच समजत नाही आहे. तर कुठलं राजकारण करणार आहे काय? म्हणजे आता जनतेने पण असं म्हणजे जसं टॉम अँड जेरी कार्टून बघायचो आपण, तसं आम्ही हे राजकारणाचे अपडेट्स बघत असतो आता. तुमचा कोणता आवडता नेता, एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? नाही, ज्या काही पॉलिटिकल मुवमेंट चालल्या आहेत त्या बघून तर मला दोन्ही नेते आवडत नाही, ते दोन्ही नेते आवडत नाही प्रॅक्टिकली.